नक्कीच. दरेकरजी, तुम्हाला मला असं विचारायचं आहे की आज ज्या पद्धतीने आशिष शेलारांनी हा सगळा दुबार मतदारांचा मुद्दा मांडला ते बघता आता भाजपनेच हे दुबार मतदारांचं सगळं हा जो विरोधकांनी उपस्थित केलेला मुद्दा आहे तो पूर्णपणे मान्य केलेला आहे असं तुम्हाला वाटत नाही का? नाही, आजच नाही, आम्ही काल पण मान्य केलं होतं. उलट पक्षी माननीय राज ठाकरे साहेबांनी मोदी साहेबांची व्हिडिओ क्लिप पण दाखवली. त्यानंतर आमच्या आमदारांनी शिंदे साहेबांच्या आमदारांनी मांडलेली भूमिका त्याचंही आम्ही समर्थन केलंय. त्याच्यामुळे दुबार वोटिंग किंवा चुकीचं वोटिंग त्या ठिकाणी असणाऱ्या गोष्टीला कधीच आम्ही समर्थन केलं नाही. काल नाही, आज नाही आणि उद्या पण करणार नाही. पण प्रवीण, विषय एवढाच आहे की आपण त्या ठिकाणी आम्हाला विचारताय. बोला बोला. हां, बोला, आपण बोला. तुम्ही आम्हाला विचारताय, परंतु जे आशिष शेलारचं आजचं विश्लेषण होतं ते एवढं स्वयंस्पष्ट त्या ठिकाणी होतं की आपण जर एक 3-4 विधानसभा त्यांनी सांगितल्या की त्या ठिकाणी मुरबाड असेल, कल्याण ग्रामीण असेल, भिवंडी किंवा त्या ठिकाणच्या, आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही एक ठराविक नावांचाच का उल्लेख केलात? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला समानता शिकवली ना, मग आपला तो बाबे आणि दुसऱ्याचं कार्ट का? म्हणून आशिष शेलार साहेबांनी स्पष्टपणे त्या ठिकाणी दुबार मतदारांची यादीच विधानसभा वाईज त्या ठिकाणी दिली. आणि जर आपण तुमचा लोकसभेतला विजय बघितला तर त्यांनी सांगितलं की 2,50,00,000 मतं त्या ठिकाणी तुम्हाला मिळाली, 2,48,00,000 मतं आम्हाला त्या ठिकाणी मिळाली, आणि मग जर त्या ठिकाणी 2,25,000 मतं ही त्यावेळेला दुबार असतील आणि ते पर्टिक्युलर विशिष्ट समुदायाची असतील, याचा अर्थ तुमचा लोकसभेत पराभव झाला होता. बरं, त्यांनी रोहित पवार जिंकले, तिथले दुबार जिंकले त्या मतदानापेक्षा जास्त आहे. नाना पटोले जिंकले, तिथे जिंकले त्यापेक्षा दुबार मतदार जास्त आहे. नक्की. अर्थात हे सगळे मुद्दे आज पत्रकार परिषदेत पण आम्ही ऐकलेले आहेत. यांनी मुस्लिम मतदान दाखवलं नाही की आम्ही निधर्मवादी. बरं, आपण याचं उत्तर घेऊया संदीपजी.